आता याचा बेनिफिट काय होईल ते पहा. आफ्टर BCom जर तुम्हाला असं वाटलं की तुम्हाला इतर क्षेत्रामध्ये जायचं आहे, म्हणजे थोडक्यात तुम्हाला MBA करायचं आहे, तुम्हाला असं वाटलं की तुम्ही बँकेचे एक्झाम्स देऊ शकता, बरोबर आहे, तर एक पिरियड असा कंप्लीट झालेला असेल 12थपासून BComपर्यंत, ज्यामध्ये तुमच्याकडून तुम्हाला एक चांगली सवय लागलेली असेल, अभ्यासाची सवय लागलेली असेल, स्किल जनरेट केलेलं असणार आहे. 3 वर्ष तुम्ही धावपळ करताय, ज्याच्यामध्ये तुम्ही प्रॅक्टिकली अकाउंटिंगचं नॉलेज घेतलेलं असणार. त्यामुळं BCom नंतर तुम्हाला बेस्ट ऑप्शन्स उपलब्ध राहतील. चांगल्या कंपनीज तुम्हाला ॲपॉर्च्युनिटीज देतील जर तुमचं कम्युनिकेशन स्किल चांगला असेल. कारण की नुसतं नॉलेज घेऊन चालणार नाही, आपल्याला त्याचं प्रेझेंटेशन करणं खूप महत्त्वाचं आहे. प्रेझेंटेशन हे करावंच लागेल आपल्याला. दुसरी एक गोष्ट महत्त्वाची येते की बरेच जण तुम्हाला सांगतायत की बाबा कॉलेज ड्रॉपआउट जे झालेले आहेत त्यांनी काय केलेलं आहे, त्यांच्या आयुष्यामध्ये खूप मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत. आता यांनी जे मोठ्या गोष्टी केलेल्या आहेत, कॉलेज ड्रॉपआउट किंवा बॅकबेंचर्स जे आहेत त्या विद्यार्थ्यांनी, हे समाजामध्ये जर पाहिलं तर कुठंतरी रेअर ऑफ द रेअर केसमध्ये काही ठिकाणी आपल्याला हे एक्झाम्पल्स पाहायला मिळतात. पण बऱ्याचशा ज्या कंपन्या चालवत आहेत किंवा जी सिस्टम चालवत आहेत ती लोकं कोण आहेत, ज्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे तीच लोक आहेत. त्यामुळं एज्युकेशनच्या बाबतीत एक गोष्ट समजून घ्यायची आहे आपल्याला, आपलं नशीब हे बदलू शकतं. ही एक असणारी गोष्ट आपल्या हातात आहे, ते आहे एज्युकेशन. त्यामुळं स्किल जनरेट करण्याकडे लक्ष द्या. बरेच जण तुम्हाला येऊन बऱ्याच गोष्टी सांगतील की तू नोकरीमध्ये काय नाही आहे, व्यवसाय करा, व्यवसाय लगेच तो मोठा होईल. कुठलाही व्यवसाय मोठा होणार नाही, कुठलीही नोकरी तुम्हाला लगेच मोठं करणार नाही आहे. तुम्हाला पेशन्स ठेवावे लागतील, मानसिकदृष्ट्या एकदम स्ट्रॉंग राहावं लागेल.